कल्पना करा, 350 वर्षांपूर्वी ना आधुनिक कारखाने होते, ना मोठमोठी यंत्र, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इतक्या शक्तिशाली तोफा कशा? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कुशल अभियंत्यांना आणि लोहारांना आदेश दिला, अशी तोफ तयार करा जी शत्रूच्या किल्ल्यांसोबत हृदयाला हादरवेल. तांबे, कांस्य, लोखंड आणि टीन यांचे योग्य प्रमाण निवडले होते. कुशल धातुतज्ज्ञ प्रत्येक धातूची ताकद तपासत, कारण याच मिश्रधातूपासून तयार होणार होती स्वराज्याची अभेद्य तोफ. यानंतर निवडलेले धातू प्रचंड दगडी भट्ट्यांमध्ये वितळवले जात. हजारो अंश तापमानावर तांबे, कांस्य, लोखंड आणि टीन एकजीव होत असे. याच वितळलेल्या मिश्रधातूपासून जन्म घेणार होती स्वराज्याची एक अजिंक्य तोफ. तोफ घडवण्यापूर्वी तिचा प्रचंड मातीचा साचा तयार केला जायचा. कुशल कारागीर माती, तांदळाचा भुसा आणि नैसर्गिक तंतू वापरून अत्यंत अचूक साचा घडवत, कारण साच्यातील अगदी छोटी चूकही संपूर्ण तोफ निकामी करू शकत होती. हजारो अंश तापमानावर वितळलेली मिश्रधातू अत्यंत काळजीपूर्वक विशाल साच्यात ओतली जात होती. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर तो क्षण आला. साचा फोडताच समोर आली मराठा साम्राज्याची भव्य तोफ. प्रत्येक घावामागे कारागिरांचं कौशल्य आणि महाराजांची दूरदृष्टी दडलेली होती. पण ही तोफ रणांगणात किती शक्तिशाली ठरली ते पाहूया पार्ट 2 मध्ये. मराठा तोफेची पहिली चाचणी आणि तिची प्रचंड गर्जना पाहण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा.